कार्यकर्त्यांनी तर हे ठरवलं आहे. आता शिवसेना हे एकत्र दिसणं महापालिकेत सुद्धा पाहायला मिळणार. आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मुंबईवरती जर मराठी माणसाचा झेंडा फडकवायचा असेल तो सातत्यानं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली फडकलेला आहे. तर या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहांची भूमिका आहे. आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे. आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांच्या मनामध्ये आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल. अर्थात देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे वगैरे 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 त्याने किती आपटापट केली तरी मराठी माणसाची एकजूट फुटणार नाही. आपण ज्या पद्धतीनं या मोर्चाला बदनाम करताय किंवा उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीची विधानं करताय ती पूर्णपणे गैरसमज पसरवणारी आहेत. आता त्यांनी काल एक सांगितलं की कुठला ठराव स्वीकारला